श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तर सकाळी सकाळी मी निघाले होते ऑफिसला आणि ऑफिसला फ्रेश अशी मॉर्निंग होती, पण दुपारी ब्रेकमध्ये अशी लुडो खेळत होती आणि हे मंडळी लुडो खेळण्यात एवढी दंग झाली होती की नंतर त्यांना भानच नाही की त्यांचे एक्सप्रेशन आणि त्यांचं काय चालू आहे. ते खूप जास्त लुडो खेळण्यात दंग होते आणि जे जे हारणार त्यांनी पाणीपुरी द्यायचा एक हिस्सा ठरलेला. त्याच्यामुळे पुढे निघाले मी घरी निघायच्या टायमाला खूप जास्त काम केल्याच्यानंतर एवढी थकले होते आणि ट्रेन लागलेलीच होती. तर सर्वजण आपापला एक एक कोपरा पकडून बसले होते आणि जेव्हा ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी असते तेव्हा उभं राहायला पण जागा नसते, पण जेव्हा ट्रेनमध्ये काहीच गर्दी नसते तेव्हा कुठे बसू कुठे नाही असं होतं. तर आम्ही तर काही वेळात 2-2, 3-3 सीट बदलून पुन्हा बसतो दुसऱ्या जागी. तर घरी पोहोचले. घराच्या खाली होता आठवडी बाजार लागलेला. बुधवारी आमच्या इथं बाजार असतो. तर बाजारामध्ये मी बघत होती गळ्यातलं, कारण की मला एक मंगळसूत्र घ्यायचं होतं छोटंसं, जेव्हा मी बाहेर ट्रॅव्हल करते तेव्हा घालण्यासाठी. तर मंगळसूत्र तर काही घेतलं नाही, पण ₹100 आले लुटून, कानातलेच घेऊन टाकले. तर खूप छान असे कानातले होते. त्याच्यानंतर बघितलं कुर्तीज. घरी जाऊन स्वयंपाक पण बनवायचा होता म्हणून घाई कुर्तीज, चप्पल हे सर्व घ्यायचं आहे, पण आता कधी घेणार, टाईमच नाही आहे. तर पुन्हा घरी निघाले. घरी गेल्याच्यानंतर खाली बघितलं, पूर्ण कुर्तीज, कानातले, टॉप सर्व एवढे सुंदर असे टॉप होते. पण काय करणार, वेळेअभावी पटकन निघावं लागणार म्हणून फक्त ₹100 लुटले आणि कानातले घेऊन आले. कारण कानातल्यांचं एवढं वेड आहे मला, तर फक्त मी कानातले, मला गोल्डचे कानातले नाही, फक्त नकली कानातले घालायला तर हमेशा मी नकलीच कानातले आणि एवढे सुंदर सुंदर छान छान वेगवेगळ्या प्रकारचे जोड घेऊन फक्त घालतच असते. त्याच्यानंतर हा बघा कंबरपट्टा वगैरे हे सर्व विकण्यासाठी तिथे असतं.